आणि आता थेट जाणार आहोत भाजप आमदार देवयानी फरांदे बोलतात। तर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे। 22 डिसेंबरला मोर्चा काढल्याने हा गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता आणि आता देवयानी फरांदे या माध्यमांशी बोलणार आहेत। नेमकी काय भूमिका आहे त्यांची ते आता माध्यमांशी बोलताना स्पष्ट करणार आहेत। पण मी जेव्हा फोन करून चौकशी केली ना, मी नखात्यांना पण फोन केला होता, म्हटलं मला परत कळवा। तर आमदार देवयानी फरांदे यांनी संशयित आरोपी इरफान शेख याच्या विरोधात पोलीस ठाण्यावरच मोर्चा काढला होता आणि गुन्हेगाराच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती भाजपचे आमदार देवयानी फरांदे आता देणार आहेत।